आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमी वारकऱ्यांना भेट दिलेली आहे। ज्या ठिकाणी वारकऱ्यांवर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट दिली। आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे। ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत। जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी। 2 जण काही ICU मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत। त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचे मी त्यांना सगळ्यांना प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत। जे जखमी झाले किंवा जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून काय मदत करावी? आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे, म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत। त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत आपण शासनातर्फे। हायवे आपण पाहतोय पुणे पंढरपूर दिवे घाटाच्या खालचा भाग अजूनही पूर्ण झालेला नाही। वारी साफडमध्ये यायला उशीर झाला। घाट रोड लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी सगळ्या लोकांना नाही का, तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं, पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते। मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला। पण शासनाने सर्वतोपरी सगळ्याच बाजूने पूर्ण तयारी केलेली होती आणि तसे पूर्वतयारीचे आम्ही अनेक मीटिंग्स घेऊन, असा आढावा घेऊन त्यांना आदेशही दिले होते। त्याप्रमाणे पालखी यायच्या अगोदर तशी पूर्णपणे तयारी झालेली होती। चला एक मिनिट, एक साईडला। तर सुनेत्रा पवार यांनी सूचना दिलेल्या आहेत प्रशासनालाही। ट्रकच्या धडकेत 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। ट्रकची धडक इतकी जोरदार होती की अनेक वारकरी जखमी झालेत। 4 वारकरी गंभीर जखमी असल्याचंही सध्या कळतंय। रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली आहे।